लक्ष्मी शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वर्गीय निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथील विद्यार्थी धीरज फरदे या दलित आदिवासी विद्यार्थ्याच्या घातापातास 8 महिन्याचा कालावधी लोटूनही अजूनपर्यंत घटनेची उच्चस्तरीय चौकशी व कारवाई झाली नसल्यामुळे सीबीआय चौकशी करून गुन्हेगारांना अटक करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत वेळोवेळी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदन स्मरणपत्र देऊन व उपोषण करूनही जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने घडलेल्या घटनेबाबत कोणत्याही प्रकारची निष्पक्ष चौकशी केली नाही। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील मौजा केसलवाडा बाग येथे लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्वर्गीय निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय येथे इयत्ता 6वीत शिक्षण घेत असलेला व त्याच वसतिगृहात राहत असलेला आदिवासी विद्यार्थी धीरज फरदे वय 11 वर्ष राहणार नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया या विद्यार्थ्याचे 21 जुलै 2024 रोजी दुपारी 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यान राहत असलेल्या वसतिगृहात संशयास्पद मृत्यू झाला। मृतक धीरजच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार धीरजचा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। घटनेची उच्चस्तरीय चौकशी व न्याय मागणीकरिता 14 जानेवारी 2025 पासून संघटनेचे पदाधिकारी महेंद्र तिरपुडे व मृतक विद्यार्थी धीरज फरदे यांचे वडील सीताराम फरदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषणाला बसले असता 16 जानेवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक भंडारा यांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले, परंतु त्या लेखी आश्वासनाला 3 महिने लोटत येऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची पूर्तता करण्यात आली नाही। मी महेंद्र भाऊराव तिरपुडे, सामाजिक कार्यकर्ता, केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली च्या वतीने धीरज सीताराम फरदे यांच्या मृत्यूकरिता त्यांच्या वडिलासोबत मी त्यांच्या पाठीशी सहभागी आहे आणि माझ्या संघटनसुद्धा त्यांच्या पाठीशी सहभागी आहे। त्याच्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस पूर्ण आम्ही पत्रव्यवहार केलो, परंतु त्या पत्रव्यवहारामध्ये बरीचशी काही माहिती मिळालेली नाही आणि नंतर 14/1/2025ला आमरण उपोषणाला बसलो आणि 16/1/2025ला उपोषणाची सांगता करण्यात आली। अधीक्षक साहेबाकडून त्यांनी आश्वासन दिले, लेखी पत्र दिले आणि त्या आश्वासनानंतरही कोणतीही चौकशी झालेली नाही। त्यामुळे दुसरा पत्रव्यवहार केल्यानंतरही त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही त्यांच्याकडून। त्याच्यामुळे दुसरा उपोषण हा आम्ही सुरुवात केला 2/4/2025ला आणि त्या उपोषणाचा 6वा दिवस अजूनपर्यंत कोणतेही अधिकारी प्रशासनाचा कोणताही अधिकारी आजपर्यंत ह्या मंडपाला भेट दिलेली नाही। त्याच्यामुळे प्रशासनावर सर्वात मोठी नाराजगी आहे की प्रशासनाचा निर्णय काय आहे, अंतिम निर्णय काय आहे हेच कळत नाही। ते प्रशासनाला आम्हाला उपोषण करताना सांगण्यात यावा की आमच्या ध्येय काय आहे आणि तुमचा ध्येय काय आहे, त्यांनी ते कळवावे। तर तिरपुडीजी, समोर तुमची भूमिका काय असू शकते? समोरची भूमिका आमची अशी आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मुलाच्या कोणत्याही ठिकाणून तो पडून जायला निघाला नाही, त्याचा घातपात झालेला आहे त्या सैनिकी शाळेमध्ये। त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे की त्या मुलाला न्याय मिळावा। न्यायाच्या प्रतीक्षेत आम्ही उपोषणावर बसले आहोत। न्याय मागण्या आमच्या ह्याच आहेत की त्याच्या परिवाराला 50 लाखाचे अनुदान देण्यात यावा, त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, कारण त्याची मृत्यूच झालेला नाही तर घातपात झालेला आहे आणि त्या व्यक्तीला धीरज सीताराम याने सीतारामला त्याला नोकरी देण्यात यावी, ही आमची पूर्णपणे मागणी आहे। सदर ह्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करून सदर दोषी अधिकाऱ्यांवर, दोषी कर्मचाऱ्यांवर
दोषी कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर मनुष्यवधाची गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करून त्यांना सर माझी अशी मागणी आहे की सखोल CBI चौकशी करण्यात यावी आणि दोषींना अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा हीच आमची मागणी आहे. धीरज फरदेच्या घातापातास 8 महिन्याचा कालावधी लोटूनही अजूनपर्यंत घटनेची उच्चस्तरीय चौकशी व कारवाई झाली नसल्यामुळे 2 एप्रिल 2025 रोजी दुसऱ्यांदाही आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. उपोषणाला 7 दिवस लोटूनही जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला जाग आलेली नाही. जिल्हा प्रशासनाच्या भेदभावपूर्ण धोरणाला कंटाळून मृतक धीरजच्या वडिलांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन मृतक धीरजच्या वडिलाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल जनतेतून येत आहे. माझे नाव मृतक धीरजचे वडील सीताराम अंताराम फरदे, राहणार नवेगाव बा. माझा मुलगा निर्धनराव वाघाय पाटील सैनिकी विद्यालय इथे शिक्षण घेत होता. माझ्या मुलाची तिथं वस्तुविवाद हत्या करण्यात आली. मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, तरी पण त्या चौकशीला काहीही तथ्य नाही. नंतर आम्ही 14/1/2025ला उपोषणाला बसलो. 16/1/2025ला उपोषणाची सांगता करण्यात आली. तसेच लेखी आश्वासन देऊन आतापर्यंत कोणतीही चौकशी झाली नाही. त्यामुळे पुन्हा 2/4/2025ला उपोषणाला बसलो. माझा उपोषणाचा 6वा दिवस असूनही आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. कोणतेही अधिकारी मंडपात आलेले नाही. तुमच्या मुलाच्या मृत्यूचे कारण काय असू शकते? माझ्या मुलासोबत मी 12:30 ते 1 वाजेपर्यंत बोललो. त्यानंतर पुन्हा 4:30 ते 5 वाजे शिक्षकांचा फोन आला की तो मरण पावला. पडून मरण पावला असा शिक्षकांचा फोन आला. परंतु तो तसा नसून त्याच्यासोबत काहीतरी घातपात झाला असावा असा माझा संशय आहे. तुमच्या मुलाच्या मृत्यूला किती महिने लोटून गेले अजूनपर्यंत? माझ्या मुलाच्या मृत्यूला आतापर्यंत 8 महिने लोटून गेले आहेत. तरी पण आतापर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही. जर न्याय मिळाला नाही तर मी या 2 दिवसात आत्मदहन करणार आहे. प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा.